तासगाव आणि सांगलीचे बेदाणे सौदे बंद, अडत्यांचे 460 कोटी रुपये अडकले। बेदाणा व्यापाऱ्यांकडे तासगाव आणि सांगलीच्या अडत्यांचे 460 कोटी रुपये अडकल्यामुळे अडते आणि शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभं राहिलं आहे। यातूनच अडत्यांनी सांगली आणि तासगाव येथील बेदाणा सौदे गेल्या 4 दिवसांपासून बंद केले आहेत। व्यापाऱ्यांनी पैसे दिल्यानंतरच बेदाणा सौदे सुरू करण्यात येतील असा इशारा अडत्यांनी दिला आहे। सांगली आणि तासगाव बेदाणा सौद्यात एकावेळी 3000 टन बेदाण्यांची आवक होत आहे। सांगलीत बुधवारी आणि शुक्रवारी तर तासगावमध्ये सोमवार, गुरुवार आणि शनिवारी बेदाणा सौदे होत आहेत। बेदाण्याचा हंगाम असल्यामुळे आवकही मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्यामुळे तेही विक्रीसाठी आणत आहेत। महिन्याला जवळपास दोन्ही ठिकाणी 51,000 टन बेदाण्याची विक्री होत आहे। फेब्रुवारीपासून व्यापाऱ्यांनी अडत्यांचे जवळपास 400 कोटी रुपये थकवलेले आहेत। व्यापाऱ्यांकडून 40 दिवसात अडत्यांना पैसे मिळाले पाहिजेत असा नियम सांगली आणि तासगाव बाजार समितीने केला आहे। व्यापाऱ्यांकडून 3 महिने झाले तरी अडत्यांना पैसे मिळाले नाहीत। पैशासाठी अडत्यांनी व्यापाऱ्यांकडे तगादा लावल्यानंतर बेदाणा खराब असल्याचं कारण देत व्यवहार रद्द करण्याची धमकी दिली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।